शेतकरी मित्रांनो, आपल्याला जर टोमॅटोची लागवड करायची असेल तर हे पाहू शकता. इथं जर विचार केला तर सर्वसाधारण जर क्षेत्र पाहिलं तर या ठिकाणी आपण 3.5 ते 4 एकरावरती या ठिकाणी लागवड केलेली आहे. ही कोणती आहे तर सावया वराडीची आपण या ठिकाणी लागवड केली आहे. यामध्ये आपण विरांग, अथर्व, त्याचबरोबर अनेक 62-42 अशा अनेक वराडीची लागवड करू शकतो. इथं साऊची लागवड केलेली आहे. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट काय आहे तर आपण जर विचार केला तर मागच्या 2 महिन्यापासून आपण काही व्हिडिओ बनवलेले आहेत. काय कारण आहे तर हे पाहू शकता. तुम्ही जर पाहिलं तर ॲक्सिडेंट झाला होता, त्यामुळे काय आपण बनवू शकला. इथं देखील जखम आहे, अजून देखील पेन भरपूर होत आहे. तरी देखील आपण आता 2 महिन्यानंतर आलेलो आहे. असेच नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. तर जे साथ तुमची आत्तापर्यंत आहे अशीच पुढे राहू द्या. आपण अजून जी नवीन तंत्रज्ञान आहे ते देखील तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. त्याचबरोबर लागवडीमधील ज्या नवीन युक्ती आहेत, त्याचबरोबर नवीन याचा कसा अवलंब आपण करू शकतो आणि उत्पन्नामध्ये कशी वाढ घेऊ शकतो या ठिकाणी यावरती आपण व्हिडिओ बनवणारच आहोत. तर आजचा विषय काय तर आज आपण घेऊन आलो की टोमॅटोची लागवड आपण कशी करू शकतो आणि हिवाळ्यामध्ये आपल्याला उत्पन्न आपण कसं वाढवू शकतो. तर इथं जर विचार केला तर साऊच्या या ठिकाणी आपण लागवड केला. लागवडीचा विचार केला तर सर्वसाधारण हे जर इथं जर विचार केला आपण तर याला या ठिकाणी 2 महिने पूर्ण झालेत. जर स्टेज पाहिली तर हे पाहू शकता 2-2.5 महिन्यांमध्ये आपल्याला हे फळ लागण्यास सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते. आता जर विचार केला तर ही साऊ व्हरायटी आपल्याला पाहायला मिळते. ह्याचा जर विचार केला तर सर्वसाधारण आपल्याला 90 दिवसाच्या पुढे मित्रांनो हे हार्वेस्टिंगला येणारी व्हरायटी पाहायला मिळते. ह्याची लागवड आपण कशी करू शकतो तर हे पाहू शकता. इथं जर विचार केला आपण अगोदर एक पीक यावरती घेतलं होतं आणि जुना मल्चिंग पेपर आपल्याला पाहायला मिळतो. मित्रांनो जर पाहिलं तर ह्याची झिगझॅग पद्धतीने आपण लागवड करू शकतो. सर्वसाधारण 2 रोपातील जे अंतर आहे ते मित्रांनो आपण 1.5 ते 2 फूट ठेवून घेतलेलं आहे आणि झिगझॅग पद्धतीने या ठिकाणी लागवड केलेली आपल्याला पाहायला मिळते. म्हणजेच काय केलं, इथे एक रोप आहे, इथे एक रोप पाहायला मिळतं, इथे एक, अशा पद्धतीने लागवड केलेली आहे. हे जर तुम्ही विरांग, अथर्व, त्याचबरोबर 62-42 जर विचार केला तर तुम्ही सिंगल रोपाची लागवड करू शकता. झिगझॅग करायची काही सुद्धा गरज नाही. त्यामध्ये तुम्ही 3, 3.5, 4 फुटापर्यंत एक रोपाची लागवड करू शकता. हाईट जर पाहिली तर हे पाहू शकता सर्वसाधारण 5 फूट आपल्याला हाईट पाहायला मिळते. खालच्या बाजूचा जर विचार केला तर मधला जो काळ होता पावसाचा मागच्या महिन्यातला त्यामध्ये गावल्यामुळे आपल्याला जो खालचा जो भाग आहे तो आपल्याला करपलेला पाहायला मिळतो. आपण कंट्रोलमध्ये आणलेला आहे. वरती जर पाहिलं तर शेंडा अगदी योग्य पद्धतीनं चालू आहे. त्याचबरोबर वरती जर तुम्ही सेटिंग पाहिलं तर हे पाहू शकता सेटिंग देखील योग्य पद्धतीचं आपल्याला पाहायला मिळतं. फ्लॉवरिंग चालू आहे. अशा पद्धतीचं आपण योग्य नियोजन या ठिकाणी केलेलं आहे. आता पावसाचा अभाव फार प्रमाणात पाऊस असल्यामुळे हे आपल्याला पाहायला मिळतं आणि ही जी लागवड आहे आपण या ठिकाणी 4.5 फुटावरती आपण ही केलेली आहे. मित्रांनो हेच तुम्ही विरांग, अथर्व आणि 62-42 मध्ये जर करायचं असेल तुम्हाला तर हीच तुम्ही 5.5-6 फूट देखील ठेवू शकता. 8 फुटावरती देखील लागवड तुम्ही करू शकता. साऊला काय केलं आपण थोडंसं जवळ ठेवून घेतलेलं आहे. 2 बेडमधील तर अंतर आहे 4.5 फूट आपण ठेवून घेतलं आहे. त्याचबरोबर सर्वात महत्त्वाची भूमिका असते ती काय तर आपण जर विचार केला तर मांडवाची. हे पाहू शकता जो मांडव आपला असतो त्या ठिकाणी योग्य पद्धतीने आपण उभारणी करून घेणं अतिशय गरजेचं असतं. इथं जर तुम्ही पाहिलं प्रत्येक ठिकाणी आपण काय केलं तर एक काट्याळ या ठिकाणी कैची लावून घेतलेलं आहे. कैची कशा पद्धतीने लावलेली आहे तर हे पाहू शकताय अशा पद्धतीने कैची उभारणी करून घेतलेलं आहे. त्याचबरोबर खाली जर विचार केला तर अगदी योग्य पद्धतीने या ठिकाणी कैची उभा करून घेतलेलं आहे. त्यामुळे कुठेही आपल्याला पडलेले या 3.5 एकरामध्ये दिसत नाही. अगदी अशा पद्धतीने तुम्ही करू शकता. त्याचबरोबर एकाड एक टाकू शकता किंवा रेग्युलर देखील टाकू शकता. 2 काट्याळ देखील टाकू शकता. इथं जर डिस्टन्स पाहिला आपण तर सर्वसाधारण आपल्याला मित्रांनो 300 फुटाच्या वरती डिस्टन्स पाहायला मिळतो. त्यामुळे आपण काय केलेलं आहे तर एकाड एक कैची टाकून घेतलेली आहे आणि वरती जर पाहिलं तर गॅल्व्हनची आपण तार देखील वापरलेले हे पाहू शकतात. ही दोन्हीची गोष्ट आपल्याला अतिशय या 2 गोष्टी महत्त्वाच्या असतात. त्यामुळे याच्यावरती पूर्ण या ठिकाणी पीक आपलं येत असतं. जर पडलं एकमेकाला जर जुळलं तर करपा आपल्याला कंट्रोल होत नाही आणि त्यामुळे आपलं जे उत्पन्न आहे ते आपल्याला कमी प्रमाणात पाहायला मिळतं. त्यामुळे अशा पद्धतीनं तुम्ही करू शकता. दुसरी सर्वात महत्त्वाची भूमिका म्हणजे हे पाहू शकता. इथं जर विचार केला तर ह्या बाजूला आपल्याला मित्रांनो उतार पाहायला मिळतो. त्यामुळे लागवड जी आपण करणार आहे ती कशी करू शकतो पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर हे लागवड अतिशय महत्त्वाचे आहे. जर तुम्ही पावसाळ्यामध्ये वगैरे जर लागवड करणार असाल तर मित्रांनो पूर्व, पश्चिम करणं अतिशय गरजेचं आहे. कारण जर वाऱ्याचा जर आपण गती पाहिली तर आपल्याला पूर्व, पश्चिम वारे पाहायला मिळतात. त्यामुळे आपण जर दक्षिण, उत्तर लागवड केली तर जो आपला मांडव आहे किती जर तुम्ही मजबूत घातला तर देखील मित्रांनो एकावरती एक सरी येऊ शकते. वाऱ्याचा दबाव देखील आपल्याला फार प्रमाणात पाहायला मिळतो. नुकसान अतिशय आपल्याला होऊ शकतं. म्हणून आपण काय करू शकतो त्यावेळेला पूर्व, पश्चिम. आता जर विचार केला तर या ठिकाणी दक्षिण, उत्तर लागवड आपण केलेला आहे. वाऱ्याचा थोडासा झोक या ठिकाणी कमी असल्यामुळे आपण दक्षिण, उत्तर लागवड केलेला आहे. दुसरी गोष्ट या बाजूला आपल्याला उतार पाहायला मिळतो. त्यामुळे देखील आपण अशी लागवड करून घेतलेला आहे आणि सबलाईन आपण मध्ये मित्रांनो टाकून घेतलेलं आहे. त्यामुळे दोन्ही बाजूला पाणी व्यवस्थित पोहोचलं जाते. त्याचबरोबर खताचा जो मात्रा आहे ती देखील मित्रांनो व्यवस्थित आपण देऊ शकतो. आणि नियोजन जर पाहिलं तर हे पाहू शकता खुटीचा देखील आपण वापर योग्य करून घेतलेला आहे आणि ताराची ओढ देखील मित्रांनो आपण व्यवस्थित या ठिकाणी करून घेतलेला आहे. त्याचबरोबर एंड कॅप देखील आपण या ठिकाणी लावून जे खत वगैरे आपण सोडतो त्यामुळे ड्रिप चॉकअप होण्याची देखील शक्यता असते. कारण ह्या जर पिकाचा विचार केला तर आपण 3.5 महिन्यापासून ते मित्रांनो 5, 6, 7 महिन्यापर्यंत देखील हे पीक राहत असतं. त्यामुळे आपल्याला काय तर ड्रिपचं नियोजन देखील व्यवस्थित असणं अतिशय गरजेचं आहे. कारण जर चॉकअप वगैरे कुठं झालं तर 4-5 झाडांमध्ये मित्रांनो आपल्याला नुकसान झालेलं पाहायला मिळतं. ते देखील व्यवस्थित करून आपल्याला करून घेणं अतिशय गरजेचं आहे. दुसरी गोष्ट काय तर स्प्रे करते वेळी आपण योग्य पद्धतीनं स्प्रे करणं तितकंच गरजेचं आहे. काय करायचं आपल्याला तर विचार केला करपा जर नॉर्मल दिसत असेल त्यावेळेलाच आपण मित्रांनो 22 नासो अशा वेगवेगळ्या जे नॉर्मल आहेत औषधं आणि ह्याही पुढे जर विचार केला रोको वगैरे ते देखील तुम्ही खालून सोडू शकता. विचार जर आपण
लागवड करते वेळी अजून काय करायचं तर रोपांची निवड करताना योग्य रोपांची निवड करणं अतिशय गरजेचं आहे। हार्डिंग झालेली जी रोपं असतात त्याचीच मित्रांनो तुम्ही लागवड करू शकता। मित्रांनो लागवड करते वेळी काय करायचं आपल्याला रोपं हार्डिंग केलेली असणं अतिशय गरजेचं आहे आणि योग्य रोपांचीच तुम्ही निवड करू शकता आणि नर्सरीमध्ये जाऊन अगोदर पाहणी करून मगच तुम्ही रोपं मागू शकता। डायरेक्ट कॉलवरून मागवणं चुकीचं आहे। तर व्यवस्थित आपण बघून घेऊनच रोपं लावू शकता। तुम्ही कोणत्याही व्हरायटीची त्यामध्ये लागवड करा। ॲव्हरेज आपल्याकडे घेणं आपण घेऊ शकतो ॲव्हरेज आपलं जर योग्य नियोजन असेल तर। आता टोमॅटो लागवडमध्ये आपल्याला काय पाहायला मिळतं तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कसं असतं तर आपण जर विचार केला किडीचं प्रमाण आपल्याला फार प्रमाणात पाहायला मिळतं आणि कंट्रोल अजिबात मिळत नाही। त्यावेळेला आपण काय करू शकतो लागवड केल्यानंतर आपल्याला काय करायचं तर 21 दिवसाच्या आतमध्ये जे आपल्याला चिपकूचे आपल्याला ट्रॅप मिळत असतात त्याचबरोबर फेरोमन ट्रॅप असतात अजून सारे ट्रॅप अनेक मिळत असतात आपल्याला। त्या ट्रॅपचं मित्रांनो आपण लूर एक मिळत असेल लूर लावून ते देखील आपण ट्रॅप लावू शकतो। त्याचबरोबर चिपकूचे देखील ट्रॅप लावून अगोदर काय करायचं आपल्याला पतंगमध्ये आपल्याला मित्रांनो आधी आळीचा आकार पाहायला मिळतो तीच अंडे घालत असते त्यानंतर आपल्याला आळी पाहायला मिळते। मल्टिप्लिकेशन जर त्याचं पाहिलं तर फार प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतं। आपण विचार देखील करू शकत नाही इतकं देखील मित्रांनो त्याचं अगदी डेव्हलपमेंट अतिशय गतीने होत जातं। त्यामुळे आपण काय करायचं तर प्रिव्हेंटिव्हमध्येच आपण अगोदर जर तुम्ही 21 दिवसामध्ये लावलं तर जो पतंगामध्ये जे अंडी घालणार आहे त्या अगोदरच त्या ठिकाणी त्याचं खात्मा आपल्याला झालेलं पाहायला मिळतो त्यावेळेला आपल्याला असं नियोजन पाहायला मिळतं। म्हणून तुम्ही अशा पद्धतीनं करू शकता। ही सर्वात महत्त्वाची भूमिका आहे टोमॅटो लागवडमध्ये। त्यावेळेला आपल्या जे औषधावरती खर्च होणार आहे सोलोमन आणा काईट आणा त्याचबरोबर तुम्ही जर विचार केला तर किरेक्रॉन असू द्या त्याचबरोबर अनेक भारीतली तुम्ही औषधं देखील मारले तरी आपल्याला कंट्रोल पाहायला मिळत नाही का तर त्याचं जे मल्टिप्लिकेशन आहे ते चालूच असतं। त्यामुळे आपल्याला हिथं तुम्ही आपल्याला कंट्रोल आलेलं पाहायला मिळतं नंतर 15 दिवसामध्ये वाढच पाहायला मिळते। त्यामुळे तुम्ही असं जर नियोजन केलं ट्रॅप जर लावले 21 दिवसानंतर 21 दिवसाच्या आतमध्ये ट्रॅप लावायचे आणि तिथून पुढे एक 10 दिवस 15 दिवसांनी ट्रॅप लावून घ्यायचे एक 20 फुटांवरती एक ट्रॅप अशा पद्धतीनं तुम्ही लावू शकता। त्यावेळेला आपल्याला असं नियोजन पाहायला मिळतं। त्यामुळे जी आळी येत असते ते डंक आपल्याला फ्लॉवरिंगमध्येच आपल्याला पाहायला मिळतो। त्यामुळे जर आता जर फळ पाहिलं हे फळ तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीनं मित्रांनो आपल्याला फळ पाहायला मिळतं। इथं कुठेही किडीचा प्रादुर्भाव आपल्याला पाहायला मिळत नाही। आता जर विचार केला तर फ्लॉवरिंग या ठिकाणी अगदी योग्य पद्धतीने सेटिंग झालेलं आहे। आता ह्याच्यावरती फ्लॉवरिंग थोडंसं आपल्याला कमी पाहायला मिळते। काय झालेलं आहे तर एक 15 दिवस किंवा महिन्याच्या पाठीमागे जर पाहिलं तर फार प्रमाणात या ठिकाणी पाऊस झाला होता त्यामुळे करप्याचा देखील आपल्याला अटॅक या ठिकाणी झालेला पाहायला मिळतो। काय झालं तर स्प्रे करायला देखील वेळ नव्हता म्हणजे इतका या ठिकाणी पाऊस झालेला आहे त्यामुळे हे आपल्याला पाहायला मिळतं। आणि तुम्ही अशा पद्धतीने एकाच मल्चिंग पेपरवरती या ठिकाणी 2 पिकाची लागवड थोडंसं उत्पन्न कमी मिळेल परंतु या ठिकाणी मांडव्या वगैरे अगोदरच असल्यामुळे आपण या ठिकाणी लागवड केलेली आहे। या ठिकाणी दुसरं देखील उत्पन्न आपल्याला याच्यावरतीच आपण मित्रांनो घेत आहोत। तर अशा पद्धतीने तुम्ही लागवड करू शकता। अजून जर तुम्हाला काय समस्या असतील या टोमॅटो लागवडीविषयी त्यामुळे त्याचबरोबर व्हरायटीविषयी काय असेल तर मित्रांनो कमेंट बॉक्सवर कमेंट करायला विसरू नका। त्याचबरोबर तुमची साथ अशीच राहू द्या। इथून पुढे देखील तुम्हाला टोमॅटो असो शिमला मिरची असो त्याचबरोबर वांगी असो दुधी भोपळा असो दे काकडे असो किंवा अनेक जे एक्झोटिकमध्ये जर पाहिलं आपण पार्सली केल अशा देखील भाज्यांची लागवड आपण कशी करू शकतो त्याचबरोबर अगदी कमी दिवसामध्ये कसं जास्तीत जास्त उत्पन्न मिळवू शकतो याविषयी आपण डिटेल व्हिडिओ मित्रांनो बनवणार आहोत। त्याचबरोबर शॉर्टमधून देखील तुम्हाला सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे। त्या देखील तिथं देखील तुम्ही कमेंट करा आणि अशीच तुमची साथ राहू द्या। कशी वाटली इन्फॉर्मेशन जर सांगा आणि आपल्या फार्मिंग टाउन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।